एव्हरी वेबसाईट हॅज अ युनिक ॲड्रेस विच इज कॉल्ड, प्रत्येक वेबसाईटला एक ॲड्रेस असतो, युनिक ॲड्रेस असतो आणि त्याला काय म्हटलं जातं, URL. URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके, त्याचा फुल फॉर्म सांगितलं मी. पुढचा प्रश्न आहे प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द वेबसाईट ऑन एक्सटर्नल मशीन. तर त्याचं उत्तर आहे एडिटिंग. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सेपरेशन ऑफ डोमेन नेम अँड डोमेन कोड्स इज डन बाय. कशाने त्यांना सेपरेट केलं जातं, तर डॉटने त्यांना सेपरेट केलं जातं, त्यांच्यामध्ये डॉट घेतला जातो. ओके, पुढचा प्रश्न आहे नीड्स टू बी केप्ट कॉन्फिडेन्शियल फॉर सिक्युरिटी. तर मग काय आहे त्याचं उत्तर, ऑब्व्हियसली पासवर्ड. पासवर्डने आपण काय करू शकतो, आपलं जे काही म्हणजे सिक्युरिटीसाठी पासवर्ड वापरला जातो, सेफ ठेवू शकतो. पुढचा प्रश्न आहे F5 शॉर्टकट की इज यूज टू. वेबपेजवर F5 शॉर्टकट की कशासाठी यूज केली जाते, तर वेबपेज रिफ्रेश करण्यासाठी. ओके, बाईंग अँड सेलिंग विथ द हेल्प ऑफ इंटरनेट इज कॉल्ड ई कॉमर्स. इंटरनेटवर बाईंग आणि सेलिंग करणं म्हणजेच काय करणं, ई कॉमर्स करणं. ई कॉमर्स पेमेंट इज डन थ्रू डॅश डॅश कार्ड्स, क्रेडिट ऑर डेबिट कार्ड्स. फेसबुक वॉज इन्व्हेंटेड बाय, याचं उत्तर तर कोणाला माहिती नाही आहे. फेसबुक वॉज इन्व्हेंटेड बाय डॅश इन हार्वर्ड युनिव्हर्सिटी, मार्क्स झुकेबर्ग्स. ओके, पुढचा प्रश्न आहे द प्रोग्राम कोड ऑफ वेबसाईट चेक्ड रेग्युलरली इज कॉल्ड. त्याला काय म्हणतात, त्याचा आन्सर आहे वेबसाईट सिक्युरिटी ऑडिट. ओके, पुढचा प्रश्न आहे इन इंटरनेट एक्सप्लोरर डॅश डॅश की इज यूज टू स्टॉप ॲक्शन. तर कोणती की वापरली जाते, एस्केप की इंटरनेट एक्सप्लोरर मधील ॲक्शन स्टॉप करण्यासाठी वापरली जाते. इंटरनेट इज अँड डॅश डॅश नेटवर्क, तो ओपन नेटवर्क आहे, याचा आन्सर आहे ओपन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे MABS स्टँड्स फॉर. MABS स्टँड्स फॉर ब्लॉगसाठी वापरला जातो तो, तर त्याचं उत्तर आहे मल्टी ऑथर. ओके, अ डोमेन नेम एडिटिंग विथ .com इज, म्हणजेच त्याचा अर्थ काय होतं, अ कमर्शियल साईट. पुढचा प्रश्न आहे GUI मीन्स, GUIचा फुल फॉर्म काय आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस. इन इंटरनेट एक्सप्लोरर डॅश शॉर्टकट की इज यूज्ड फॉर फाइंड ऑप्शन. तर त्याचा आन्सर आहे Ctrl+F. अ डोमेन नेम एडिटिंग विथ द .net इज अ नेटवर्क साईट. ओके, त्याचा आन्सर आहे अ नेटवर्क साईट. GUI इज ग्राफिकल युजर इंटरफेस, तर त्याचं उत्तर आहे ट्रू. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की प्रश्न सेम सेम असतात, ते फक्त ते तुम्हाला ट्रू फॉल्स, फिल इन द ब्लँक्स वगैरे असे तुम्हाला विचारले जातात, तर ते फक्त तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. व्हॉट टाईप ऑफ सॉफ्टवेअर इज वेब ब्राउझर. यांच्यामधलं कोणतं सॉफ्टवेअर आहे जे वेब ब्राउझर आहे, तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे त्याचं आन्सर आहे. वी कॅन सी HTML कोड ऑफ ओपन वेब पेज फ्रॉम ब्राउझर, तर याचं उत्तर आहे ट्रू. द पोस्ट ब्रॉडकास्टेड ऑन ट्विटर आर कॉल्ड ॲज. त्याला काय म्हणतात, जेव्हा पोस्ट आपण करतो तेव्हा त्याला काय म्हणतात, ते ट्विट्स. त्याला काय म्हणतात, ते ट्विट्स करणं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर इज द लॉंग फॉर्म ऑफ ISP, तर याचा आन्सर आहे ट्रू. ओके, पुढचा प्रश्न आहे ॲक्रोनॉमी ऑफ HTML इज, म्हणजेच काय की त्याचा फुल फॉर्म काय आहे. ओके, तर त्याचा फुल फॉर्म आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके, हाऊ टू ओपन इंटरनेट. इंटरनेट कसा ओपन केला जातो, डबल क्लिक ऑन एनी ब्राउझर. इन इंटरनेट एक्सप्लोरर Ctrl+F शॉर्टकट की यूज टू गेट डॅश डॅश ऑप्शन, तर कशासाठी वापरलं जातं, फाइंड या ऑप्शनसाठी वापरलं जातं. इंटरनेट वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय. इंटरनेट अगोदर इंडियामध्ये कोणी इंट्रोड्यूस केलं आहे, हा प्रश्न आहे. हां, तुम्ही प्रश्नांवरून म्हणजे उत्तरावरून त्याचे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यावरून अंदाज लावू शकता. BSNL वगैरे, एअरटेल वगैरे आणि वोडाफोन ह्या इंडियन कंपनीज आहेत ना, त्याच्यामुळे तो इंडियामध्ये पहिल्यांदा कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे हे त्याचं म्हणजे प्रश्न आहे तो, तर त्याचं उत्तर आहे VSNL. VSNL म्हणजेच काय, विदेश संचार निगम लिमिटेड, म्हणजेच VSNL. ओके, मी तुमच्यासाठी खास फुल फॉर्म इथे मेन्शन केलेला आहे. डॅश डॅश ऑफर्स ऑनलाईन बाईंग थिंग्स फ्रॉम होम, ई कॉमर्स, पुन्हा सेम आहे ते. टू रिलोड इनकम्प्लीट वेबसाईट डॅश डॅश की इज यूज्ड, तर कोणती की वापरली जाते, रिफ्रेश.
डॅश डॅश वेव्ह इज डॅश डॅश डॉट वेव्ह इज डॅश टाईप ऑफ फाईल. तर डॉट वेव्ह ही कोणती फाईल आहे, तर ती ऑडिओ फाईल आहे. ओके. EB स्टँड्स फॉर, EBचा फुल फॉर्म काय आहे, एक्साबाईट, एक्स्ट्रा नाही बाय मिस्टेक, एक्साबाईट. ओके, हा त्याचा फुल फॉर्म आहे. डॅश डॅश व्हायरस डिस्टर्ब द फाईल्स हॅव्हिंग .com और .exe एक्सटेन्शन. तर ते काय आहे त्याचं उत्तर, फाईल व्हायरस डिस्टर्ब्स द फाईल हॅव्हिंग .com और .exe एक्सटेन्शन. पुढचा प्रश्न आहे, डॅश इज यूज्ड फॉर इंटरनेट सर्फिंग. ब्राउझर, त्याचं उत्तर आहे ब्राउझर इज यूज फॉर इंटरनेट सर्फिंग. नेटस्केप नेव्हिगेटर कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम, कुठून डाउनलोड केला जातो तो, www.netscape.com, इथून तो डाउनलोड केला जातो. पुढचा प्रश्न आहे, टू शो मिलिटरी साईट शो करण्यासाठी डॅश डोमेन कोड इज यूज्ड. तर कोणता डोमेन कोड यूज केला जातो, .mil. ओके. www स्टँड्स फॉर, wwwचा फुल फॉर्म काय आहे, वर्ल्ड वाईड वेब. ओके. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश इज सॉफ्टवेअर विच इज ओनली यूज्ड फॉर ब्राउझिंग. ब्राउझर हा जो आहे तो ब्राउझिंगसाठी यूज केला जातो. पुढचा प्रश्न आहे, 1 ट्वीट्स कॅन कंटेन 140 कॅरेक्टर्स ओनली. तर याचं उत्तर आहे ट्रू. डॅश डॅश इज अ टाईप ऑफ सोशल नेटवर्किंग सर्व्हिसेस फॉर स्पेसिफिक सब्जेक्ट. तर त्याचं आन्सर आहे सोशल नेव्हिगेशन, सोशल नेटवर्क सर्व्हिसेस. फेसबुक हॅज मोर दॅन 1 बिलियन. फेसबुक हॅज मोर दॅन डॅश बिलियन रजिस्टर युजर्स. तर त्याचा आन्सर आहे 1 बिलियन. इंटरनेट एक्सप्लोरर इज वेब ब्राउझर टाईप सॉफ्टवेअर. तर याचं उत्तर आहे ट्रू. द प्रोग्राम्स यूज टू व्ह्यू पेजेस ऑन द वर्ल्ड वाईड वेब आर कॉल्ड. तर त्याला काय म्हटलं जातं, गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, मॉझिला फायरफॉक्स, म्हणजे हे सगळंच येतं. याचं उत्तर काय आहे, ऑल ऑफ दिस. वी कॅनॉट गिव्ह द सेम फाईल नेम अँड एक्सटेन्शन टू डिफरंट फाईल्स ॲट अ सेम टाइम. तर याचं उत्तर आहे ट्रू, बरोबर आहे ते. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश इज शॉर्टकट की टू रिफ्रेश वेब पेज. तर त्याचा आन्सर आहे F5. ऑल वेब ॲड्रेसेस स्टार्ट विथ, सगळे जे वेब ॲड्रेसेस आहेत ते कशाने स्टार्ट होतात ते, तर HTTP: आणि / याने ते वेब ॲड्रेसेस स्टार्ट होतात ते. डॅश डॅश इज एक्झाम्पल ऑफ सर्च इंजिन. गुगल आहे, खोज आहे, अल्टाविस्टा पण आहे, म्हणजे याचं उत्तर आहे ऑल ऑफ दिस. ओके. पुढचा प्रश्न आहे, इंटरनेट इज यूज्ड फॉर. इंटरनेट कशासाठी यूज केला जातो, ऑनलाईन ॲडमिशन, ऑनलाईन शॉपिंग, कम्युनिकेशन, सगळ्यासाठी, म्हणजे याचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस. ओके. इंटरनेट एक्सप्लोरर इज डेव्हलप बाय. इंटरनेट एक्सप्लोरर कोणी डेव्हलप केलेला आहे, तर तो मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश मीन्स कंटेन सम एज्युकेशन इन्फॉर्मेशन. तर त्याचा आन्सर आहे .edu म्हणजेच एज्युकेशन. पुढचा प्रश्न आहे, फेसबुक इज डेव्हलप बाय. आताच मगाशी प्रश्न आला होता की ते फिल इन द ब्लँक्स होती, आता ट्रू आणि फॉल्स आहे. तर याचं उत्तर आहे ट्रू. एस्केप की इज यूज्ड फॉर स्टॉप